तर मंडळी मी आता आलोय आंब्याच्या बागेत आणि या ठिकाणी आंबा काढायचं चालू आहे। आंबा कशा पद्धतीने काढतात आणि आंबा काढल्यानंतर तो आडीला कसा घालतात, म्हणजे हा आंबा पिकत कसा घालतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे। थोडक्यात मी आता ही आंबा कसं काढतात आणि आंबा कुठला कसा आहे याची थोडक्यात माहिती देऊन आंबा कसा पिकत घालतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे। चला तर मी आता या आंब्याच्या बागेत आलोय। ही आमच्या चुलत बंधूंची आंब्याची बाग आहे, खूप मोठी बाग आहे आणि थोडक्यात अगदी जास्त काय मोठा व्हिडिओ करणार नाही, थोडक्यातच तुम्हाला हे आंबा कसा पिकत घालतात ते तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे जेणेकरून आंबा पिकत घातल्यानंतर शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, आंबा चांगला पिकावा या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवण्याचा माझा प्रयत्न आहे। आता बघा या ठिकाणी आंबा उतरलेला आहे, थोडं काय काय एकदम आंबा असा पिवळा हडूळ झालाय। इथं पण काही आंबा उतरलाय आणि उतरायचं काम आता चालू आहे। हे बघा आमचे बंडाभाऊ आंब्यावर शेंड्याला चढली आधी। त्यांचा गेल्या आठवड्यातच आम्ही व्हिडिओ केला होता आणि आज आंबा पिकवणीला कसा घालतात हे तुम्हाला मी दाखवणार आहे। सुरुवातीला आता थोडक्यात तुम्हाला आता बागेतलं चित्र दाखवायला लागलो मी तुम्हाला। आंब्याच्या झाडावर चढायचं पण काय सोपं नाही, जपून चढावं लागतंय आणि उतरावं पण जपूनच लागतंय। हे बघा एका डापीहून असं दुसऱ्या डापीव जायला लागतंय। हे खाली जेलायला टाकणार काय? कशा हातातच? एक मिनिट हा। गलटा नाही अडत। हे बघा आता वरनं आंबा टाकणार आहे आणि खाली त्यांची मुलगी आंबा हातात जेलणार आहे। हे बघा टाकायला लागल्यात आता वरनं खाली। हे बघा आंबा परत झेललेला आहे। आंबा पडू द्यायचं नाही हे या पाठीमागचं कारण आहे, नाही तर आंबा पडला की खराब होऊन जातोय। हा ओके, काढायचं बंद केलं ना आता? अजून काढणार आहे? बर बर। आता बघा ह्यो आत्ताच वरनं खाली काढलेला आंबा आहे, एकदम पिवळा हाडूळ आहे। त्याचा रंग बघा, हे आंबा झाडावरच पिकलेला आहे बघा, कुठेही डाग नाही किंवा काही नाही। एकदम भारी आंबा, हा चवीला रत्न आंबा म्हणून या आंब्याचं नाव आहे। आणि हा आंबा आता कसा पिकवत घालतात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। बरं बंडाभाऊ, हे आंबा असं किती दिवसानं काढताय तरी तुम्ही? हा, दोन तीन दिवसानं असं काढताय? हा हा आता आहे काय? हा हा बरोबर। हे असं हातानंच झेलतात आंबा आणि खाली ठेवतात, म्हणजे अडचणीचा आंबा असा वरनं टाकला जातोय, एक एक आंबा। हे बघा आता झेलतात, असा जमिनीवर सोडला जातोय। आता या आंब्यावर मुळुंडी आहे बघा, ही आता मुळुंडी तोडून टाकल्या। मुळुंडी आंब्याला मारक असत्या, आंब्याच्या उत्पन्नावर भरपूर परिणाम होतोय मुळुंडीमुळे, त्यामुळे अशी मुळुंडी तोडली जाते। रत्नापूस या जातीतला आंबा या।
होय काय? हा, असा आंबा जेलला जातोय बघा. बर, काय म्हणताय? हा रत्ना हापूस आंबा आहे. बर हा खायला खूप चांगला वेळाने येतोय पाडाला, बर. पण अडीच घातल्यानंतर 4 दिवसातच येतो. 4 दिवसातच पिकतोय. जास्त पुढे गेला की पूर्ण असं एकदम मऊ होतो. जोपर्यंत कच्च्या टाईपवर आहे तोच खायला लागतो, एकदम गोड असतो. पण याला एक माशी, आंब्याला बाद करणारी माशी एक असते. ते अशा पद्धतीने ह्याच रत्ना आंब्यावर डंक मारती. डंक मारल्यानंतर त्यामध्ये पूर्ण आंबा आतून आपल्याला आळ्या किंवा बाद झालेला दिसतो. त्यामुळे रत्ना आंब्याचे नुकसान या माशीमुळे बऱ्याच प्रमाणात होते. जर ह्या पद्धतीने जर डंक मारला नसेल आणि आंबा असा क्लिअर असेल, बर, या पद्धतीने जर क्लिअर असेल आंबा, तर हा आंबा एक नंबर खायला एक नंबर चवीला. वजनाचा एक आंबा असतो. किती वजनाचा? अर्धा किलो. अर्धा किलो वजन भरते अर्धा किलो बसतो. अरे बापरे. आणि हा अशा पद्धतीने जर माशीने डंक मारला तर हा पिकल्यानंतर बाद होतो आंबा. म्हणजे ही जी माशी जी आहे ते तुमच्या आंब्याचं नुकसान करते नुकसान मला. करते, हो. अच्छा अच्छा. म्हणजे भरपूर आंब्याचं नुकसान होतंय तर. भरपूर आंब्याचं नुकसान होतं. जर लक्ष नाही दिलं हा, तर माशीमुळे ते भरपूर आंब्याचं नुकसान होतं. रत्ना आंब्याचं. रत्ना आंब्या दुसऱ्या कुठल्याही बसत नाही. दूध पेढा हापूसवर नाही काय? नाही बसत नाही. बर. ते आता कच्चा आंबा देणार आहे का तुम्ही? हा हा, मी बाहेर मागवलाय काय कोणी? हा. म्हणजे कच्चा आंबा पण लोक मागतात. बरं, हे कशासाठी मागवतात काय? पिकून परत म्हणजे घरी पिकवत ठेवतात त्यांच्या. आमच्याकडून 200 रुपये डझन घ्यायचं आणि तिथं 300-350 रुपये विकायचं. असं आहे होय हे सगळं? बर बर. म्हणजे कच्चा माल असताना ते विकत घेतात. कच्चा माल पण विकत घेतात. आणि पिकला की विकायला बसते. त्यांना परवडते ना तसं. हा हा. खायला एक नंबर आहे. आता आम्ही आंबे काढलेले आहेत भरपूर या ठिकाणी. जवळजवळ 1.5-2 पोते आंबे या ठिकाणी काढलेले आणि ते आता आम्ही घरी घेऊन चाललोय. काही पाटीत घेतल्यात, काही पोत्याने घेतल्यात. माझ्याकडे एक पिशवी आहे. असं 3 ठिकाणी याचं भाग केले. आता बघा, तुम्हाला या ठिकाणी आंबा नाशवंत करणारी माशी दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी 2 माशी आहेत या आंब्यावर आहेत बघा. हे बघा, झाडं असताना या माश्या आंब्यावरनी बसत्या. या माश्याने डंक आत घुसवला की आंबा नाशवंत व्हायला चालू होतोय. ही बघा, ही माशी एका जाग्याला जाईल आणि ती डंक घुसवायच्या प्रयत्नात असं आज मला वाटतंय. आता या ठिकाणी काही आंबे पिकत घातलेले आहेत ते आता मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी आता कशी पद्धत असते तुमची आंबा पिकत घालायची तरी साधारणपणे? गवताच्या पेंड्या, हा बर, आणि पिंजर. हे गवताच्या पेंड्या साईडने लावायचे आणि पिंजर खाली पूर्ण हातरायचं. खाली पिंजर हातरायचं. खाली हे फळीच हे आहे, फळीवरच ते पिकतंय. हा, हे तुम्ही आता माळीवर पिकत घातलंय. स्लॅबवर पिकत नाही. स्लॅबवर पिकत नाही. नाही. हा, हे फळी असल्यामुळे याच्या खाली पिंजर हातरायचं. त्याच्यावर आंबा एक 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 मांडायचं असं पूर्ण. बर. आणि त्यावर परत आणि पिंजर असं या पद्धतीनं झाकायचं
आणि त्याच्या ही साधी कोती हम्म. ही उभी यासाठी चांगलं परिपक्व व्हायसाठी हे बर असे पिकवून अशा पद्धतीने अशी आडी घातलेली आहे पूर्ण. ही आडी पूर्ण अशी घातली काय? हा, आणि बाहेर पण आता या आडीमध्ये साधारण किती आंबा असतील तरी? आडीमध्ये जवळ 500 आंबा आहे. 500 आंबा आहे ना? हो. बरे आंबा किती दिवसात पिकायला येतो काय? तो 5व्या-6व्या दिवशी पिकतो. 5व्या-6व्या दिवशी आंबा पिकतोय. वा. अशा पद्धतीने पिकलेला आंबा येतात मग परत. आता बघा हे दुसऱ्या ठिकाणी पण असं आंबा पिकत घातले ती. जास्त करून या ठिकाणी पिंजराचा वापर केलाय. यांच्या आंब्याचं उत्पादन भरपूर आहे. आणि हे बघा थोडं पिकलेला आंबा दिसत आहे भरपूर प्रमाणात. ही तिने त्यांच्या माळीवर असं आंबा पिकत घातले. आंबा बघा एकदम कलर बघा तुम्हाला दाखवतो. एकदम पिवळा आंबा झालाय, डार्क पिवळा कलर. हे बघा एकदम कलर एकदम भारी आलाय आता आंब्यासनी. वास एकदम छान आणि वास सुद्धा एकदम भारी असा मधुर वास एकदम भारी आलाय. मला तरी छान वास येतोय. पूर्वीचा जो वास असतोय आणि आता पिकल्यानंतरचा जो वास आहे यात भरपूर फरक पडतोय. आणि हे बघा असे पोती हातरले आहेत त्याच्यावरती पिंजराच्या वरती. म्हणजे आंबा जलद गतीने पिकतोय आणि त्याला रंग सुद्धा चांगला येतोय, कलर. आणि कलर सुद्धा हा महत्वाचा असतोय. बाजारात ज्या वेळेला आपण आंबा विकायला जातोय तर कलर बघूनच शक्यतो गिराईक त्या आंब्याला घेत असते. एकदम भारी वाटलं या ठिकाणचं हे आंबा पिकवण्याची पद्धत. खाली गवताच्या पेंड्या हातरतात आणि त्यानंतर आंबा परत त्याच्यावर पिंजार, अशी ही आंबा पिकवण्याची पद्धत आहे या ठिकाणी.